काय ग बोललीस का बाबांशी? हो बोलले. ते बोलले ना तुझ्याशी? हो बोलले ना. काय सगळं नीट बोलले ना? काही चिडचिड नाही केली ना? ठीक आहे ना सगळं? चिडचिड नाही ग, पण त्यांनी बोलणं बंद नको करायला एवढंच मला वाटतं. दादा नाही ऐक ना अक्षरा, ऐक ना बा, तुला सांगू का, तुझ्याशी बोलल्याशिवाय बाबांना चैन पडत नाही ग. तू सासरी होतीस ना, दिवसातनं 50 वेळा तुझं नाव काढायचे, सारखं म्हणायचं माझ्या अक्षराला सोन्यासारखं सासर मिळालंय, सोन्यासारखा नवरा मिळालाय, म्हणून मी रिलॅक्स आहे. खरंच आम्हाला दोघांना खूप रिलॅक्स वाटायचं, खूप समाधान वाटायचं. पण बघ ना ग कसं झालं सगळं. जसं दिसतं ना तसं काही नसतंच म्हणतात तसं झालंय. अगं आई, एवढं काही झालेलं नाहीये. माझा नवरा सोन्यासारखाच आहे. असं एका भांडणामुळे त्यांच्याविषयीचं मत नका ना बदलू तुम्ही. सगळं ठीक होणार आहे. मी सांगते ना, तू काही काळजी करू नकोस. मी बाबांनाही तेच सांगते, अजिबात काळजी करू नका आणि कसलाही विचार करू नका. आता तुम्ही आता सण आहे नाही एवढा चांगला, सगळं विसरून जा बरं. माझं सुख माझा आनंद त्या घरात आहे आणि मी लवकरच जाणार आहे त्या घरी. खरं सांगते अक्षरा, अगदी मनापासून सांगते. मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचं जे भांडण आहे ना त्याचं या होळीमध्ये दहन व्हावं. तसंच होईल आई. बरं चल पूजा करून घेऊया. बाबा येत आहेत ना? येतात का म्हणजे? अगं होळीची पूजा आहे आणि मी येणार नाही असं होईल का? नाही, पण मगाशी तुम्ही रागवला होता तर मला वाटलं. तर काय, इथे होळीची पूजा आहे आणि मी घरात बसून राहीन? कसं शक्य आहे? अहो मला माहितीये शक्य नाहीच आहे ते. म्हणूनच म्हणत होते मी. बरं आवरून घे पटकन. हा ए अक्षरा, जा आरतीचं ताट आणि प्रसादाचं ताट घेऊन ये. हो आणते.